नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे 36,053 इतक्या मतांनी विजयी झाले। आपल्या विजयामध्ये राज्य शासनाच्या लाडक्या बहिणीसारख्या योजनांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं कोरे यांनी सांगितलं। पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघात विनय कोरे आणि सत्यजित पाटील सरुडकर या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत झाली। सुरुवातीपासूनच या मतदारसंघात विनय कोरे यांचं पारडं जड राहिलं। माध्यम तज्ञ आणि एक्झिट पोलनं सुद्धा विनय कोरे यांच्याच नावाला पसंती दिली होती। अपेक्षेप्रमाणे विनय कोरे 36,053 मतांनी विजयी झाले आणि जनसुराज्याचा झेंडा पुन्हा पन्हाळा शाहूवाडी विधानसभेवर फडकला। आपल्या यशामध्ये पन्हाळा तालुक्यातील सलग 5 वेळा आमदार असलेल्या यशवंत एकनाथ पाटील यांचे चिरंजीव अमरसिंह पाटील यांनी केलेलं सहकार्य, माजी आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र करणसिंह गायकवाड यांनी केलेली मदत, त्याचबरोबर जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्जेराव पाटील, सुभाष बोरगे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेली मदत आणि सर्वसामान्य जनतेनं देखील ही निवडणूक आपल्या हातात घेतल्यामुळे आपण 36,053 इतकं मताधिक्य घेऊ शकलो, असं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं। महायुतीनं शेवटच्या काळामध्ये घेतलेले अनेक निर्णय, त्यात प्रामुख्यानं लाडकी बहीणचा जो एक अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला आणि तो पारदर्शकपणानं, जे मी माझ्या अनेक मनोगतात सांगायचो की ही योजना शासनाची अशी योजना आहे की त्यात 1 रुपयासुद्धा कुठल्या भगिनीला पैसे खर्च न करता तिच्यापर्यंत पोचली आणि पारदर्शकपणानं पोचली। जवळजवळ 7,500 रुपये मिळाले आणि अतिशय मोठा आनंद त्यांना होता की बाबा कोणतरी आपल्याला थेट आपल्या खात्यावर एक भाऊ म्हणून मदत पोचवते, आधार देते, अशी भावना खरं तर आम्हाला प्रचारात दिसायची। म्हणजे मला तर वाटते ह्या वेळच्या आमच्या प्रचारात म्हणजे असं प्रचाराला आम्ही गेलो आणि एक 5-50-100 महिलांनी ओवाळलं नाही असं कुठलं गाव नव्हतं आणि ते जाणवायचं की त्यांना ह्या सगळ्या लोकराज्यातनं त्यांच्यासाठी काहीतरी झालं ह्याच्याबद्दलचा एक आनंद जाणवायचा आणि खरोखर मतदानाचा टक्कासुद्धा महिलांचा त्या पद्धतीनं वाढला। विनय कोरे यांना पन्हाळा तालुक्यातून नेहमीच मताधिक्य मिळतं, मात्र शाहूवाडीमध्ये सत्यजित पाटील यांना मताधिक्य मिळत असल्यानं आमदार कोरे यांनी शाहूवाडी तालुक्यावर लक्ष केंद्रित करून सत्यजित पाटील यांना त्या तालुक्यातून मताधिक्यापासून कसं रोखता येईल त्यासाठी जोडण्या लावल्या होत्या। त्याचप्रमाणे मुंबई पुणे सारख्या शहरात कामासाठी राहत असलेल्या मतदारसंघातील हजारो मतदारांची कोरे यांनी भेट घेतली आणि त्यांना मतदान करण्यासाठी गावाकडे यायला भाग पाडल्यानं त्याचा फायदा कोरे यांना झाला। केलेली विकास काम आणि मतदारसंघातील प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी मतदारांकडे मागितलेली साथ कोरेंना फायद्याची ठरली। तर दुसरीकडे सत्यजित पाटील यांना जिल्ह्यातील स्थानिक संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना पदं देता आली नाहीत, नेत्यांची फळी निर्माण करता आली नाही। त्यातूनच नाराज असलेल्या सत्यजित पाटील गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या काही दिवस अगोदर जनसुराज्य पक्षात प्रवेश केला। अशा काही कारणांमुळे सत्यजित पाटील गटांना सर्व ताकद एकवटून देखील मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। आता आमदार विनय कोरे यांच्यासह हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अशोकराव माने विजयी झाल्यामुळे मंत्रिमंडळात स्थान पटकावण्याची विनय कोरेंची आशा पल्लवित झाली आहे।